आम्ही या प्लॉटमध्ये हा प्लॉट साधारण 16 गुंठे प्लॉट आहे। त्या प्लॉटमध्ये कळिंगडाची लागवड केली होती। तर ते पाहण्यासाठी आमचे कृषी सहाय्यक अधिकारी आणि त्यांचे मंडल अधिकारी या ठिकाणी प्लॉट पाहण्यासाठी आले होते। तर जे मंडल अधिकारी अष्टेकर साहेब यांनी आम्हाला एक त्याच्यामध्ये सूचना केली की हा प्लॉट झाल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मिरची लागवड करा आणि त्याचं उत्पन्न घ्या, म्हणजे तुम्हाला द्वैरी उत्पन्न झालं। ते कळिंगडाचं प्लॉट झाल्याच्यानंतर मिरचीचं। त्याप्रमाणे आम्ही साहेबांना सांगितलं की आम्हाला रोपं कुठे मिळणार। त्यांनी आणून दिली। ते बोलले की मी तुम्हाला आणून देतो। त्याप्रमाणे त्यांनी सितारा या जातीची रोपं आणून दिली, 500 रोपं आणून दिली आणि ती आम्ही साधारण 10 गुंठे जागेला लावली। रोपांमधलं अंतर हे आम्ही मीटर बाय मीटरच ठेवलं आणि जे कळिंगडाचे वरंबे धरलेले होते त्याच डिस्टन्सवरती आम्ही ते लागवड केली। त्याला पाण्याची व्यवस्था ठिबक सिंचननेच केलेली होती। त्या कारणाने ते एक आम्हाला पाणी नियोजन चांगलं करता आलं। तर साधारणतः या झाडे आता यांना 5 महिने होत आलेले आहेत। आम्ही 4 टप्प्यामध्ये मिरची काढलेली, आता 5वा टप्पा चालू आहे। एकंदरीत अंदाज पाहिला तर एक झाड आम्हाला कमीत कमी 4 ते 5 किलो एका झाडाने आम्हाला मिरची दिलेली आहे। आतापर्यंत आम्ही जे उत्पन्न घेतलं आहे मार्केट भावाप्रमाणे 1 लाखाच्या वरती त्याचं उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे आणि अजून आम्हाला अशी अपेक्षा आहे की 30-40 हजाराचं आम्हाला पुढे उत्पन्न मिळू शकेल अशी आमची अपेक्षा आहे। त्याच्यावरती आम्ही चांगला लक्ष देऊन त्याचं नियोजन देखभाल करत आहोत आणि आमचा प्रयत्न राहणार पुढे याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याचं आणि आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण ते दाखवून द्यायचं आहे की त्यांना पण ते करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे की गावडे यांनी असं मिरचीचं उत्पन्न घेतलेलं आहे, तर आपण पण त्याप्रमाणे करूया त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अशी आमची अपेक्षा आहे। डेली